नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहोत पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये असणाऱ्या डायनोसॉर गार्डनला. आणि माझं बॅकग्राऊंडलाच गार्डन आहे ते. आणि विकेंडसाठी एवढं भन्नाट लोकेशन आहे. जवळपास 20 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हे डायनोसॉर गार्डन. आणि तुमच्यासोबत जर तुमचे बच्चे कंपनी जर असेल ना, त्यांना नक्कीच हे गार्डन आवडणार आहे. खूप भारी असं गार्डन आहे. तर चला बघूयात आपण डायनोसॉर गार्डन. चलो. तिकीट आहे मोठ्या माणसांसाठी. लहान मुलांसाठी 10 आहे ना, लहान मुलांसाठी 10 आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण फॅसिलिटी आहेत. तर मोठी नोट घेऊन जाऊ नका, सुट्टे पैसे सोबत ठेवा. मी ऑनलाईन केले त्याच्यामुळे. पण फक्त तिकीट फाडण्यासाठी घेतला, आपणच फाडला असतं ना बाहेर. तर अशा प्रकारे आलो आहे आपण गार्डनमध्ये. आणि एवढी गर्दी ना रविवार असल्यामुळं, संध्याकाळी जवळपास 5:30 वाजलेत. आणि माहोल तर भारी बाय, मस्तपैकी गाणे वगैरे साईडला चालू आहे. आणि भरपूर मोठं गार्डन आहे. तर चला गार्डन बघूयात, पूर्ण एक्सप्लोर करूया. या साईडने गार्डनची एंट्री आहे. आणि गार्डनची एंट्री नंतर समोरच हा जो मोठा आहे ना, तर हा गार्डनचं मेन अट्रॅक्शनचा पार्ट आहे. तर बघू शकता किती मोठा आहे यार, किती मोठा म्हणजे. आणि एवढं डिटेल काम केलं आहे याच्यावर. अजून याच्यासारखे बरेच सारे आहेत त्या साईडला, तुम्ही बघू शकता. तर आपण चला त्या बाजूला जाऊयात. तर माझ्यासोबत माझा भाऊ आहे अमित, तो आणि मी आलो आहे. गार्डनमध्ये आपण फोटोशूट पण करू शकतो ऑफिशियल, जर तुम्हाला करायचं ठरलं तर. त्यासाठी एक्स्ट्रा 250 रुपीजचे चार्जेस तुम्हाला पे करायचे. तर माझ्याच पाठीमागं बघू शकता, इथं मस्तपैकी लेन्स वगैरे मोठे मोठे घेऊन आलेत. आणि चालू आहे मस्तपैकी फोटोशूट. सो गार्डनचा दुसरं मेन अट्रॅक्शन. आणि बघू शकता लहान पोरांची गर्दी फोटो काढायसाठी झालेली. या साईडला एक स्विमिंग टँक टाईप बनवलं त्यांनी. ॲक्च्युली तो स्विमिंग टँक नाही, वॉटर टँक आहे. याच्यामध्ये आय थिंक रात्रीला लाईट शो वगैरे असणार. आणि जे काय आहे ना भाई, खतरनाक आहे. त्या साईडला एक डायनोसॉर थीम पार्क टाईप दिसतंय, तिकडे पण जायचं आहे आपल्याला. सो हा जो डायनोसॉर आहे हा आहे डिप्लोडोकस नावाचा. याच्याबद्दलची माहिती आहे इथं आपण स्कल्पचर लावलेलं पाहतोय, त्या स्कल्पचरवर दिलेली आहे. तरी पण तुम्हाला सांगतो, हा डिप्लोडोकस नावाचा जो डायनोसॉर आहे, तर याची मान लांब होती आणि 15 मणकेची असल्यामुळे त्याच्या मानेला आधार दिलेला होता, असं इथं लिहिलं आहे. हा मोस्टली सापडतो मॉन्टॅना, युटा आणि माउंट किलो प्रदेशामध्ये. रॉकी माउंटनचा रिजन होता, रिजन ऑफ कोलोराडो, मॉन्टाना, उता अँड वोमिंग रिजन. आणि हा लाखो वर्षापूर्वी एक्झिस्ट होता. याची मान खरंच लांब यार, डिप्लोडोकस. चला त्याच्याकडे जाऊ आता, दुसरावाला. टार्झनवाला. याचं स्ट्रक्चर जर पाहिलं ना, पूर्ण लोखंडाचं आहे. आणि बॉर्डरवर मी वाचलं आहे 15 ते 20 किलोमीटर, 15 ते 20 किलो याच्यासाठी साहित्य वापरलं असं लिहिलं आहे. बट मला नाही वाटत ते खरं आहे. पूर्ण जी बॉडी आहे ना ती लोखंडाची बनलेली आहे.
तर थोडंसं ते डिस्कोला अंदाज थोडासा इकडे तिकडे असू शकतो. बाय द वे चला अजून एक असे भारी त्यांनी डिझाईन केलेत ना, लिटरली हॉलिवूडचं पिक्चर टाईप इथं सीन आहे. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल डायनासोर गार्डनला यायचा तर नक्की या. भारी लोकेशन आहे. वीकेंड एकदम तुमचं असं भारी होऊन जाईल. तुमचे लहान मुलं जर असतील तर लहान मुलांसाठी खूप भारी असं लोकेशन आहे. तर चला अजून एक्सप्लोर करूया. तर या साईडला बघू शकता मगरीचं स्कल्पचर बनवलंय आणि त्याचा पुरेपूर असा वापर या साईडला आहे. परत एक थीम पार्क सारखं एक वॉल बनवली आहे आणि असली भारी डिझाईन केली आहे हॉलिवूडच्या पिक्चर सारखे बघू शकता मस्तपैकी. तर आतमधून जाऊन बघू. डायनासोरचा बंगला. तर डायनासोरच्या घरात आपण सध्या आलोय आता आणि आपण जातोय त्याच्या पोटामध्ये. तर तो जो डायनासोर होता त्याच्या आतमध्ये आपण आलोय आणि इथं आहे ना आतमध्ये लोखंडी पायऱ्या आहेत. एक साईडने पायऱ्याने यायचं, दुसऱ्या साईडने उतरायचं. पण भारी वाटतं भाई, एकदम मस्त. आणि खूप सारी गर्दी आहे ठिकाणी. ते थोडंसं सांभाळून पण लहान मुलं असतं धक्का वगैरे लागून पडायची वगैरे भीती तर बरं गमन. हो त्या डायनासोरच्या आतमध्ये अशी काहीशी जागा आहे. इकडून मस्तपैकी इकडून स्टेअर्सने यायचं आहे आणि त्या साईडने उतरायचं आहे. उतर आम्ही चल. अरे अरे चल. खूप म्हणजे काही 10-20 वर्षानंतर मी अशी घसरगुंडी खेळलो आणि बिकॉज ऑफ या डायनासोरमुळे सगळं झालं. तर तुम्ही सुद्धा या डायनासोर पार्क नक्की बघायला. फक्त 20 रुपयाचं तिकीट आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही. आणि लोकेशन तुम्हाला सांगायचं झालं तर पिंपरी गुरवमध्ये लोकेशन लहान मुलांपासून मोठ्या माणसांसाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे. आणि तुमचा विकेंड भारी बनवायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी यायला पाहिजे. त्यामध्ये आपण जसं एंटर करतो तर डाव्या बाजूला आपल्याला हे सुपर रेंजर जे आहेत हॉलिवूडचे अव्हेंजर वगैरे आयर्नमॅन वगैरे तर त्यांचे स्कल्पचर पाहायला भेटतात. तर लहान पोरांसाठी थोडंसं फोटोसाठीचा माहोल आहे भारी बनवलेला. तिथून थोडं एक पाण्याचं सुद्धा एक मस्तपैकी त्यांनी बनवलं. त्या साईडला एक दगड वगैरे रचून एक भारी असं स्ट्रक्चर बनवलं आहे. आणि तिथून बघू शकता लहान मुलांना पिक्चर वगैरे काढायला भारी जागा आहे एकदम. म्हणजे आयर्नमॅन बघू शकता. ही कोणी मला माहिती नाही. ब्लॅक विडो. हां ब्लॅक विडो. अच्छा ती ब्लॅक विडो. त्याच्यानंतर थॉर आणि त्या साईडला हल्क ठेवला आहे. पलीकडे कॅप्टन अमेरिका आहे का. चल जरा. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि गार्डनमध्ये लाईटिंग चालू होती आहे बघू शकता. आणि लाईट लावले एवढं भारी दिसतोय ना गार्डन. लिटरली हे व्हाईट कलरचे जे झाडं आहेत ना एक नंबर भाई, एक नंबर. तर ऑलमोस्ट सगळं गार्डन कव्हर झालं आहे आपलं, बघून झालं आहे. आणि आता वेळ झाली आहे व्हिडिओ एंड करायची. तर व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. गार्डन तुम्हाला कसं वाटलं तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र पब्लिक.